BS4 न्यूज चॅनल हे न्यूज चॅनल घेऊन येत आहे नियमित राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या एकमेव बातम्या ज्या करतात मनोरंजन आणि देतात न्याय। या कलाकारांच्या न्याय हक्कासाठी आज घेऊन आलो चॅनलवरती BS4 न्यूज चॅनलवरती विदर्भ शाहीर कलाकार परिषदेतर्फे या विधान परिषदेवर भव्य असा मोर्चा या ठिकाणी नागपूरला 0 माईलमध्ये आपण या स्थळी हा मोर्चा अडवण्यात आला आहे आणि या कलाकाराच्या काय मागण्या आहे यासाठी आपण विचारूया या इथल्या शाहीर कलाकारांना। आपलं नाव काय? माझे नाव गौरीशंकर मारुती गजबिये। आपण या मोर्चाविषयी काय सांगाल? आज या विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या वतीने, लोककलावंताच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी अधिवेशनामध्ये आम्ही भाग घेत असतो। मागील वर्षी या सरकारने, महाराष्ट्र सरकारमधील आमच्या कलेचे सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार साहेब यांनी आम्हाला मागण्या मंजूर केल्या होत्या, परंतु त्या मागण्यापैकी एकही आमची मागणीची अंमलबजावणी केली नाही आणि त्यामुळे आमच्या या महाराष्ट्रातला प्रत्येक कलावंत या वर्षी सुद्धा या विधान भवनावरती आज दिनांक 14/12/2023 या ठिकाणी, मागील वर्षी 19 डिसेंबरला या ठिकाणी मोर्चा आलेला होता आणि आमच्या मागण्या, कलावंताच्या मागण्या ज्या आहेत की वृद्ध कलावंतांना मानधनात वाढ करण्यात यावी, अ श्रेणीमध्ये 13,000, ब्र श्रेणीमध्ये 10,000 व क श्रेणीमध्ये 7,000 रुपये हा मानधन मिळाला पाहिजे। जिल्हा मानधन समितीमध्ये वार्षिक 100 प्रकरणे मंजूर असतात, त्यामध्ये 300 ते 400 ते 500 अंदाजे प्रकरणे मंजूर करण्यात यावी। जिल्हा मानधन समितीच्या बैठका वर्षातून 2 वेळा करण्यात याव्या। कलावंताला शासनाकडून मोफत 50,000चा विमा देण्यात यावा। शासकीय नोकरी भरतीमध्ये कलावंताच्या मुलामुली करता 5% राखीव जागा देण्यात यावी। वृद्ध कलावंतांना मानधन देण्याकरता वयाची अट पूर्ण न करता शिथिल ठेवावी। कमीत कमी 40 वर्षाचा कलाकारांना मानधन देण्यात यावा। बिलकुल, ह्या सर्व तुम्ही मागण्या सरकारला मागताय। मागच्या वर्षी या मागण्या तुम्ही मागणी केल्या होत्या, त्यावेळेस सुधीर मुनगंटीवार हे सांस्कृतिक मंत्री होते, त्यांनी त्या काळामध्ये तुमच्या किती मागण्या मान्य केल्या याबाबत काय सांगाल? त्यांनी 15 मागण्या मंजूर केल्या होत्या। 20 मागण्यातून 75% मागण्या मंजूर केल्या होत्या, परंतु एकही मागणीची अंमलबजावणी पूर्ण केली झाली नाही आणि आमच्या कलाकाराचे मानधन 3-3, 4-4, 6-6 महिने कधी येत नाही आणि आता विधान भवनाचा मोर्चा येणार आहे म्हणून काही लोकांचे 8 दिवसाच्या पहिले, काही लोकांचे 4 दिवसाच्या पहिले, कोणाचे 12 तारखेला, कोणाचे 13 तारखेला, कोणाचे 10 तारखेला मानधन पाठवण्यात आले। बिलकुल, हे शासनाची खेळी नित्यानं ह्या असा संदर्भ पाहून किंवा हे मोसम पाहून, जसा कलाकाराचा आता मोर्चा निघतोय त्या संदर्भामध्ये लक्षात घेऊन त्याने वेळीच काही लोकांना मानधन सुद्धा पाठवलं असे शाहीर सांगतात। आणि मागच्यापेक्षा यावेळेस काय दिलं? किती मागण्या होत्या मागच्या 20 मागण्या होत्या। 20 पैकी किती मागण्या मंजूर झाली? एकही मागणी मंजूर झाली नाही आणि त्यांनी आम्हाला 15 मागण्याची मंजुरी दिली, पण एका तरी मागणीची कमीत कमी अंमलबजावणी करायला पाहिजे होती। 1500 रुपये महिना होता, कमीत कमी 2,000 तरी करायला पाहिजे होता। बिलकुल, शासनाची आणि प्रशासनाची हे गडाभेट असते म्हणून कलाकार या ठिकाणी का असतो? वंचित असतो असं ह्या शाहिरांचं म्हणणं आहे। या ठिकाणी आपण उपस्थित झालात आणि या मागण्या रेटून धरल्या। आपण बघत आहात BS4 न्यूज चॅनलला। मी संजय खांडेकर, माझ्यासह सूरज भिलकर। धन्यवाद। या ठिकाणी आपण कलाकार म्हणून या ठिकाणी आपण या मोर्चामध्ये सहभागी झालात। साधूला पुढे साधुकी साधूला जात नाही, त्याप्रमाणे कलाकाराला जात नाही, धर्म नाही। कलाकार कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे याच्याशी काही घेणं नाही, पण आपण या पोटासाठी आपली कला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगितलं आहे, असू दे एकदाही अंगी कला, नाही तर जन्म वाया गेला। आणि या कलेमध्ये आज बाईला चूल आणि मूल होतं फक्त, पण आज या देशामध्ये जर बघितलं तर सर्वात पहिले बाई ही पुढे गेलेली आहे। आम्ही पाहतो 10-25 वर्षाच्या काळामध्ये आमचे फक्त माणसासारखे माणसं फक्त शाहिरी करत होते, पण आज आम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल
कसा तमाशा करतो आम्ही पाहतो. माणसं माणसासंग दुय्यम करत होते, पण आज बाया सर्व दुय्यम करावं लागले आम्हाला माणसायला. म्हणजे बाई कुठं कमजोर आहे? बाई कमजोर नाही. तुम्ही एका गावामध्ये बघितलं असाल, एका गावामध्ये माणसाचं एक मंडळ भेटेल भजनाचा, पण एका गावामध्ये ते बायाचं मंडळ 10 मंडळ भेटतील. दिवसभर बाई कामाला जातो, आपली 300 रुपयाची 200 रुपयाची मजुरी करतो, धान कामाला जातो, कापूस वेचायला जातो, संध्याकाळी घरी येतो आणि पूर्ण परिवाराचा स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक करून त्याची संपूर्ण व्यवस्था करून पुन्हा रात्री भजनाला जातो. रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत भजन करून पाहिजे उठून अजून आपल्या घरच्या प्रपंचाच्या कामं करून अजून आपल्या कामाला जातो. म्हणजे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेलं जे कार्य आहे, आज आमच्या बाया कुठे कमजोर राहिले नाही. आणि म्हणून या कलाकारीमध्ये आज आपण बघितलं असेल तर शासनाने याकडे दुर्लक्ष केलं. एक आमदार झाला, आज आमदार बनला. आजच्या देशाची परिस्थिती बंधूंनो, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष 2 पक्ष आहेत. आता जो सत्तेवरती बसलेला विधानमंडळामध्ये सत्ताधारी पक्ष आहे, पण त्याला विरोधी पक्षाने सुद्धा विरोध केला नाही. आज आमदार झाला, त्या एका आमदाराला 2 लाख रुपये पेन्शन, 3 लाख रुपये पेन्शन. एक वेळा आमदार झाला तरी मरेपर्यंत पेन्शन लागू झाली. आणि हा शाहीर, हा कलाकार, हा भजन मंडळ बिचारा 65 का 70 वर्षाचा होऊन जाते तरी या माणसाला 2,000 रुपये पगार देऊ शकत नाही. कलाकाराची परिस्थिती जाणा. तुम्ही येता फक्त अर्धा तास भाषण करता मंचकावरती. आमचा कलाकार 2-2, आता आम्ही शाहीर लोक 24 घंटे तमाशा करतो. या आमच्या महिला मंडळ बाया 12 तास भजन करतात, तरी आम्हाला 500 रुपये इजा भेटू शकत नाही. आणि तुम्ही मंचकावरती एक वेळा आमदार बनला, 3 लाख पेन्शन, 2 लाख पेन्शन, तो पुन्हा आमदार निवडून येऊ नाही तर लोक येऊ मरेपर्यंत त्याला पेन्शन लागू. आणि आमच्या कलाकाराला नाही. शासन साहेब, तुम्ही बनले कोणाच्या भरोशावर? या जनतेच्या भरोशावर. बरोबर आहे? या जनतेच्या भरोशावर तुम्ही मंत्री बनले आणि तुम्ही मंत्री बनले असेल तर ह्या जनतेच्या एका मतामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये या भारताचे संविधान लिहिले आणि त्या संविधानामध्ये सर्वांना, या देशाचा कलेक्टर असेल, या देशाचा पंतप्रधान असेल, या देशाचा भिकारी असेल, सर्वांना एकच मताचा अधिकार दिला आहे. आणि त्या एका मताच्या भरोशावर तुम्ही देशाचे पंतप्रधान बनले. आणि म्हणून तुम्हाला आम्ही निवडून दिलं, तुम्ही देशाचे मंत्री बनले आणि आज या गरीबाकडे कोणाचं लक्ष नाही. आणि म्हणून म्हणायचं एक गीत म्हणतो थोडस, अरे तुम्हाला निवडून दिल्यावर तुम्ही बनले हो लीडर. अरे तुम्हाला निवडून दिल्यावर तुम्ही बनले हो लीडर. जशी बोक्यावर मांजर गुरे. म्हणजे आम्ही निवडून दिलं, खुर्चीवर तुम्ही बसले आणि जेव्हा आम्ही आमची विनंती घेऊन येतो तेव्हा उलटी आमच्यावर तुम्ही लाच ठेवता. बरोबर आहे? तुम्हाला निवडून दिल्यावर तुम्ही बनले हो लीडर. कसे देशाचे मंत्री तुम्ही खरे. अरे तुम्ही जशी बोक्यावर मांजर गुरे. कसे देशाचे मंत्री खरे. कसे देशावर मांजर गुरे. कसे देशाचे मंत्री खरे. आपण मांजर आणि तो बोक्या बनले. बरोबर आहे? जसे बोक्यावर मांजर गुरे. कसे देशाचे मंत्री खरे. जसे बोक्यावर मांजर गुरे. कसे देशाचे मंत्री खरे. महात्मा गांधीच्या विद्येपासून मुलगी जन्माली.
देशात का हे लिहित असा संविधान तर सर्वाला एक वेळा तुम्ही निवडणूक लढवा. कुणाला आग्रह केला होता महात्मा गांधींनी, तेव्हा बाबासाहेबांनी महात्मा गांधीची विनंती ऐकली आणि तेव्हा पुणेकरावरती सही दिली. तेव्हा महात्मा गांधीच्या इच्छेपासून एक मुलगी जन्माली. कोणती पोरगी होय सांगा बरं महात्मा गांधीची, सांगा कोणती पोरगी होय? महात्मा गांधीची पोरगी होय निवडणूक. निवडणूक हे पोरगी महात्मा गांधीने कबुली केली का 5 वर्षाने निवडणूक लावा. महात्मा गांधीच्या इच्छेपासून एक मुलगी जन्माली आणि त्या मुलीचे लग्न होते हर 5व्या साली. ग्रामपंचायती निवडणूक किती वर्षानं? जिल्हा परिषदची, विधानसभेची, लोकसभेची, बरोबर आहे. हे निवडणूक महात्मा गांधीची पोरगी होय, बरोबर आहे. महात्मा गांधीच्या इच्छेपासून मुलगी जन्माली आणि त्या मुलीचे लग्न होते हर 5व्या साली. मग हे निवडणूक नावाची पोरगी, मग आता नवरदेव कोण? महात्मा गांधीच्या इच्छेपासून मुलगी जन्माली, त्या मुलीचे लग्न होते हर 5व्या साली. आणि तो म्हणते मी नवरदेव वरात निघाली, तो म्हणते मी उभा राहतो, तो म्हणते मी मर उभा राहतो, तो म्हणते मी सभासद बनतो, तो म्हणते मी सरपंच बनी, बरोबर आहे. तो म्हणते मीच नवरदेव वरात निघाली, लाल किल्ल्यावर मांडव घातला, दिल्ली सवासी झाली. आज देशाचा कारभार कुठं चालते? दिल्ली सवासीन. लाल किल्ल्यावर मांडव घातला, दिल्ली सवासीन झाली. आणि मग काय झालं? वर फडके तिरंगा आणि खाली नाच होते नंगा. कोणाचा? हा आपला. कष्ट आपण करतो, कलाकारी आपण करतो, रात्रभर कला आपण सादर करतो आणि पैसे द्यायला हे मागे पुढे पाहिजे भाडायचं पाहिजे, बरोबर आहे. आपल्या पोटाला भूक आहे म्हणून आपण इथं आलो. महाराष्ट्रातले सर्व कलाकार इथं जमा झाले, पण या घडवेळेला आपली इज्जत नाही आणि हे खुर्च्यावर बसून चांगले मांस मटण खाऊन राहिले. मन फलके तिरंगा आणि खाली नाच होते नंगा. धीरे धीरे कसे देशाचे मंत्री खरे, कसे देशावर माझे गुरु गुरे, कसे देशावर माझे गुरु गुरे, कसे देशाचे मंत्री कसे डोक्यावर माझे गुरु गुरे, कसे देशाचे मंत्री खरे, कसे देशावर माझे गुरु गुरे, कसे देशाचे मंत्री खरे. पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान बनले, मग मोरारजी देसाई बनले आणि मग इंदिरा गांधीचा काळ आला, बरोबर आहे. मोरारजी देसाई पंतप्रधान बनले. अशा प्रकारे त्यांनी बंड पुकारला आणि जनता पार्टीला निवडून दिला, पाठिंबा काढला, बरोबर आहे. त्यावेळेस जनता पार्टी निवडून आली. याच्या पहिले आली ना, याच्या पहिले पंतप्रधान या झाले का? बीजेपीची सत्ता आली नव्हती का? आली होती ना. 1975-76 साली बीजेपीची सत्ता आली होती. अरे पण त्यावेळेस असा नव्हता. आता काही नाही, सत्तेचं नाव नाही, जिकडे तिकडे मोदी मोदी मोदी. तुझ्या बापाचा राजा आहे का हा? अरे निवडणूक राजस्थानला झाली, निवडणूक छत्तीसगडला झाली, निवडणूक त्या गुजरातला झाली, निवडणूक MP मध्ये झाले आणि पैसा महाराष्ट्राचा बरोबर. फटाके महाराष्ट्रात का घेणं देणार? दुसऱ्यातून
महाराष्ट्राचे कलाकार इथे नवीन राहिले हा आणि तुम्ही एमपीच्या कलाकारासाठी तुम्ही पैसे वाटप करता हा एमपी मध्ये आमच्या बायाच्या जातीला फुकट 1500 रुपये महिना 18 वर्षाच्या पोरीपासून तर म्हाताऱ्या बाईपर्यंत 1500 रुपये महिना भेटते हा आणि आपल्या कलाकाराला 65 वर्षाचे झाले तरी पगार नाही बरोबर आहे का नाही आणि अशा प्रकारे बंधूंनो आपण या कलाकारमध्ये आपल्या शासनाकडे मागण्या आहे आपल्या शासनाकडे मागण्या आहे सर्वांनी एक विदर्भ शहर परिषदेचा सर्व कलाकारांचा महाराष्ट्र कलावंतांचा आणि बंधूंनो आज तुम्हा आम्हाला सर्वांनी हातवर करा सर्वांनी विदर्भ शहर कलाकार परिषदेचा खरे कारणीभूत कोण छत्रपती शिवाजी महाराज आपण आज शाहीर बनलो आपण आज भजन म्हणतो पण 1600च्या काळामध्ये शिवाजी महाराजांना पोवाडे म्हणले महात्मा ज्योतिबा फुलेंनी पोवाडे म्हणले आणि म्हणून आज आमच्या सेलू तालुक्यामध्ये जो कलाकार होता एक कलाकार जेव्हा तो पंचायत समितीला अर्ज सादर करायला गेला बिचाराला अटक येऊन आपल्यातून निघून गेला भेटली का त्याला पेन्शन मग त्यांनी जो अर्ज सादर केला होता मग त्यांच्या पत्नीला तर द्यायला पाहिजे ना त्यांनी जो अर्ज सादर केल्याच्या नंतर तुम्ही तो समाज कल्याण ऑफिसला गेला तिथे त्यांना मृत घोषित केलं तो ठीक आहे पण तुम्ही त्यांना पत्र पाठवलं का जो यांना या पेन्शनसाठी जो लाभार्थी होता तर यांची पत्नी आहे त्यांना पेन्शनसाठी लाभार्थी ठरवलं का नाही मग त्यांनी या कलेमध्ये आपली कला सादर करायची अख्खं आयुष्य याच्यामध्ये घालवायचं आणि काय करायचं असंच या जगातून निघून जायचं आज माझी या महाराष्ट्र शासनाला आग्रहाची विनंती आहे की आज आमचा जो कलाकार या रस्त्यावर उतरलेला आहे तर आमच्या जो मागण्या अशा आहे वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करावी झाली पाहिजे की नाही आपण राजकारण करत नाही आहे आपल्याला माहित आहे आपण राजकारण करत नाही आहे आम्ही समाजासाठी समाज प्रबोधन करतो जनजागृती करतो आपल्या कलेच्या माध्यमातून प्रबोधन करून या देशाची संस्कृती टिकून ठेवतो आणि आज आपल्याला पेन्शन किती भेटते 2250 ती पेन्शन आपल्याला कमसे कम 6000च्या वरती झाली पाहिजे अ श्रेणीमध्ये 13,000 ब श्रेणीमध्ये 10,000 क श्रेणीमध्ये 7,000 अशी पेन्शन आम्हाला ताबडतोब लागू झाली पाहिजे ही शासनाला आमची कळकळीची विनंती आहे जिल्हा मानधन समितीमध्ये वार्षिक 100 प्रकरणे मंजूर असल्यास 300 ते 400 करावी कारण 100 ही टीस्पूंजी आहे आपल्या पंचायत समितीला कमसे कम हजारोच्या वरती केसेस जातात आणि सँक्शन किती होते फक्त 100 किती लाजिरवाणी गोष्ट आहे की जिल्ह्याला 100 तिसरी मागणी आपली जिल्हा मानधन समितीच्या बैठक वर्षातून 2 वेळा व्हावी कधी कधी ते वर्षातून एकही होत नाही माहित आहे ना वर्षातही होत नाही 2 वर्षातूनही होत नाही 3-3 वर्षात आणि समितीवर जे पदाधिकारी निवडून येतात ना तर त्यांची पण निवड होत नाही कमाल आहे म्हणजे काय आम्ही फक्त तुमच्या वेळेला शासनाकडे फक्त चक्रच मारायच्या चौथी मागणी आहे कलावंतांना शासनाकडून मोफत 50 लाख रुपयाचा विमा देण्यात यावा पाचवी मागणी आपली आहे शासकीय नोकरी भरतीमध्ये कलावंतांच्या मुला मुलीकरिता 5%
47,000वरून 2 लाखापर्यंत करण्यात यावी. तालुका पातळीवर सांस्कृतिक भवन तयार करण्यात यावे. लोक कलावंतांना एसटी, महाराष्ट्र राज्य परिवहन व रेल्वेचा प्रवास मोफत करावा. आणि हा तर करायलाच पाहिजे, कारण प्रत्येक तुम्हाला माहित आहे, बस असो रेल्वे असो, या दोन्ही प्रवास करताना जो पत्रकार असतो, आपले जे मान्यवर असते, यांना फ्री सीट असते, तर आपल्या कलावंतांना आहे का? महिलांसाठी अर्धी केलेली आहे, पण ते पण आता बंद होणार आहे. आणि पुरुषांनी काय पाप केलं आहे? पुरुषांनी काय पाप केलं आहे तर त्यांना तिकीट अर्धी नाही तर करायची असेल तर महिला आणि पुरुष पण समान करायला पाहिजे. कारण आपण म्हणतो की महिलांना इतके टक्के आरक्षण भेटलं, तितके टक्के आरक्षण भेटलं, पण अजूनपर्यंत ते आरक्षण फक्त कागदोपत्री आहे, लागू व्हायचीच आहे. 12वी आपली मागणी आहे. अनुदान पॅकेजमध्ये खरी गंमत प्रमाणे दंडा, नाटक, गोंधळ, दहाका, संगीत, नाटक, नृत्य इत्यादी कलांना समाविष्ट करण्यात यावा. कलावंतांना शासनातर्फे ओळखपत्र देण्यात यावे. हे तर महत्वाचं आहे, कारण जर आपल्याला ओळखपत्र नाही म्हणून आपण कलाकार ठरले जात नाही, फ्री प्रवास होत नाही, अजून कुठल्याही आपल्या जे शासकीय जे योजना राहते त्या पण आपल्या मान्य करत नाही. त्यामुळे जे हे ओळखपत्र आहे हे कलाकारांना तर मिळालंच पाहिजे. लोककला जिवंत ठेवण्याकरिता शाहीर कलावंतांनी केलेल्या, शाहीर असो की इतर कुठलेही कलाकार, फक्त शाहीर म्हणून नाही, या कलेमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातले कलाकार मोडले जाते. जसं भजनी कलाकार आहे, गोंधळ कलाकार आहे, शाहीर कलाकार आहे, इतर कुठलेही अजून पुन्हा कलाकार असते, हे सगळे कलाकार यामध्ये मोडले गेले पाहिजे. तसेच स्पर्धा परीक्षेतून शाहीर कलावंतांना संबंधित काही निवड प्रश्न विचारावे. तशी तर पूर्ण जेवढेही आपण कलावंतांनी जे केसेस आपण पंचायत समितीला सबमिट करतो, तर या पंचायत समितीच्या माध्यमातूनच आपलेवाले इंटरव्ह्यू करून समाज कल्याण ऑफिसपर्यंत पोहोचून त्याची पूर्तता करायला पाहिजे. माझी शासनाला अशी कळकळीची विनंती आहे का आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ताबडतोब पूर्ण कराव्यात. आज या कलावंतांना इथपर्यंत गावागावावरून येण्यासाठी किती त्रास झालेला असेल. आज बिचारा काही घरच्या महिला रोज कामाला जाऊन रोजची आपली भाकर तयार करणारे आहे. आज त्या आपल्या सगळं काम धंदा सोडून आज याच्या रस्त्यावर उतरलेले आहे. तर या कलाकारांच्या हितासाठी या सरकारने थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे. हॅलो, सर्व कलावंतांना शांतपणे यांनी